मित्रांनो, जर तुम्ही या गोष्टीचा पहिला भाग ऐकलाच असेल आणि जर ऐकणार नसेल तर त्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. लवकर जाऊन ऐकून घ्या. गावातील पुजारी आणि एका जाणकाराच्या मदतीने तो स्त्रीचा अतृप्त आत्मा सत्याच्या शरीराबाहेर निघाला तर होता. पण मित्रांनो, तुम्हाला आठवतच असेल की सत्याच्या वेंधळपणामध्ये त्याने त्याच्या प्रियसीला उतारा म्हणून काढलेल्या बांगड्या भेट म्हणून दिल्या होत्या. त्यामुळे आता त्या अतृप्त आणि रागीट आत्म्याने सत्याच्या प्रियसीच्या शरीरावर ताबा मिळवण्यास सुरुवात केली होती. त्यामुळे तो अतृप्त आणि रागीट आत्मा आता सत्याच्या प्रियसीच्या मागावर होता. सत्याला भेटून आल्या रात्रीपासूनच तिला मन विचित्र करणारी छिन्न विछिन्न स्वप्ने पडू लागली होती. तिला एकच स्वप्न सतत पडत होते, ज्यामध्ये घराबाहेरून कोणतरी तिला आवाज मारत आहे. आणि सर्वात भयानक म्हणजे विक्षिप्त चेहऱ्याची ती बाई तिच्या नावाने घराबाहेरून तिला हाका मारत सतत जवळ बोलवत असायची. सतत पडणाऱ्या या स्वप्नांबद्दल तिने आता घरातल्यांनाही सांगितले होते, पण त्यांनी फक्त स्वप्नच आहेत म्हणून याकडे जास्त काही लक्ष दिले नाही. पण दिवसांदिवस स्वप्नातील ती बाई आता तिच्या जास्त जवळ येऊ लागली होती. एवढ्या जवळ की तिला ती आता स्वप्नांमध्ये घराबाहेर खिडकी बाहेर येऊन पोचली होती. अशाच एका रात्री कुठल्या तरी कारणाने तिची झोप मोडली होती. इकडे तिकडे पाहिले तर कोणीच नाही. असा विचार करून तिने सुटकेचा श्वास घेतलाच होता. इतक्यात तिच्या उशाशी कोणीतरी आहे जे मोठमोठ्याने श्वास घेत आहे असे तिला जाणवले. आता तिच्या हृदयाची धडधड एका रेल्वे इंजिनपेक्षाही जास्त गतीने धावत होती. हिम्मत करून मागे पाहिले तर तीच बाई तिच्या मागे बसली होती. तिचे ते पांढरफिट्ट डोळे आणि तिच्या त्या काळपट चेहऱ्याची चामडी एखाद्या सापाच्या चामडीप्रमाणे लटकत होती. तिचा तो अवतार बघून ती जोरात किंचाळली आणि तेव्हाच तो आत्मा तिच्या शरीराच्या आरपार झाला. आणि सर्वात हैराणाची गोष्ट म्हणजे एवढ्या जोरात किंचाळूनही तिचा आवाज कोणालाही ऐकू गेला नाही. दुसऱ्या दिवशी 6 वाजता उठणारी मुलगी 10 वाजले तरी उठली नव्हती. म्हणून तिच्या वडिलांनी तिला उठवण्याचा प्रयत्न केला तर ती हात लावू नको असे म्हणून उठून रूम बाहेर पडली. झोपेतच बडबडली असेल असा विचार करून तिच्या वडिलांनी जास्त काही लक्ष दिले नाही. आज संपूर्ण दिवसभर ती वेगळीच वागत होती. घरातल्यांनी काही विचारले तर वरच्यावर फिरवाफिरवीची उत्तर देऊ लागली होती. संध्याकाळच्या पारी घरात जशी देवाची आरती चालू झाली तशी ती जोरजोरात म्हणून तिने किंचाळायला सुरुवात केली होती. तिची ती अवस्था बघून तिला तिच्या आईने सावरण्याचा खूप प्रयत्न केला, पण तिने एकाच झटक्यात आईला बेडरूमच्या बाहेर फेकून दिले. आता ती स्वतःचे हातपाय फटावर जमिनीवरती आपटू लागली होती. तिची आजी हा सर्व प्रकार बघून काहीतरी बाहेरचे लागले आहे हे समजून गेली होती. आजीने तिच्या वडिलांना गावातील पुजाऱ्यांना आणायला धाडले, कारण पूजा बंद केल्यानंतर ती सतत घराबाहेर पळायला पाहत होती. आजी, आई आणि लहान भावाने तिला घट्ट धरूनही त्या तिघांनाही ती ऐकत नव्हती. वडील घराबाहेर जाऊन काही मिनिटे उलटलीच असतील तर ती त्या तिघांच्या पकडीतून निसटून घराबाहेर पळून गेली. आई आणि आजीने तिचा पाठलाग करण्याचा खूप प्रयत्न केला, पण त्यांना काही ते जमले नाही. जसे वडील पुजाऱ्यांना घेऊन घरात पोहोचले तर त्यांना ती खबर लागताच त्यांच्या डोळ्यातून अश्रुधारा येऊ लागल्या होत्या. वेळ न दवडता
आजूबाजूचे 2-3 जणांना बोलाविले. तिला गावभर शोधण्यात आले, पण ती काही सापडली नाही. शेवटी ते गावाबाहेरच्या पडक्या जुन्या विहिरीकडे येऊन पोचले होते आणि समोरचे दृश्य बघून तिच्या वडिलांच्या पायाखालची जमीनच सरकली. विहिरीच्या खड्ड्यावर त्यांचीच मुलगी पाठमोरी बसून एकटीच फडफडत होती. पुजारी काही बोलणार इतक्यातच त्यांनी तिला हाक मारली आणि तीच हाक त्यांच्या मुलीच्या आयुष्याचा शेवटही बनली. मागून आलेला आवाज ऐकून ती जोरात किंचाळली आणि पुढच्या क्षणार्धात तिने त्या खोल आणि कोरड्या विहिरीत उडी मारली.